महापौर पदाचा पदभार स्वीकारता सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष रियालिटी चेक करण्यासाठी सीबीडी, नेरूळ आणि ऐरोली येथील महापालिका माता बाल रुग्णालयांना भेटी देऊन केवळ पाहणीच केली नाही, तर त्यांनी रुग्णालयातील अद्ययावत यंत्रसामुग्रीपासून ते औषध साठ्यापर्यंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीपासून ते स्वच्छता व्यवस्थेपर्यंत प्रत्येक बारीक तपशिलाची माहिती घेतली। या भेटीदरम्यान महापौर सुजाता पाटील यांनी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाशी सविस्तर चर्चा केली। केवळ अधिकाऱ्यांच्या माहितीवर विसंबून न राहता त्यांनी रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधला। रुग्ण नोंदणी आणि आपत्कालीन सेवा खरोखरच तत्पर आहेत का? औषधांचा पुरेसा पुरवठा आहे का? असे टोकदार प्रश्न उपस्थित करत महापौर सुजाता पाटील यांनी अशी ठाम भूमिका मांडली की महापालिका रुग्णालये केवळ कागदावर हायटेक नसावीत, तर त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या माणसाला मिळालाच पाहिजे। नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही, प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक परिणामकारक बनवणे यासाठी संपूर्ण यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेत। सिडकोकडून भूखंड मिळवलेल्या खासगी रुग्णालयांची करारानुसार अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना 10% मोफत किंवा सवलतीच्या दरात सेवा देणं बंधनकारक आहे। मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याचं निदर्शनास येताच महापौरांनी कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिलेत। यावर कडक नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आणि खासगी रुग्णालयांना एका विशिष्ट डिजिटल डॅशबोर्ड प्रणालीद्वारे जोडण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला। या प्रणालीसोबतच एक 24 तास कार्यरत असणारी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येईल। नियुक्त अधिकाऱ्यांवर रुग्णांना तातडीनं बेड आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल, जेणेकरून रुग्णांची रात्री अपरात्री होणारी हेळसांड थांबेल। आदरणीय गणेशजी नाईक साहेब, ज्यांचं विजन आरोग्याविषयी खूप दृढ असं आहे आणि त्यांच्या विजननुसार जर आपल्या नवी मुंबईत आरोग्य केंद्राची प्रस्तावित झाले तर नक्कीच जनसामान्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल। आता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून मला अशी कल्पना पुढे येते की डॅशबोर्ड एक बनवायचा। जसं की आपल्या नवी मुंबईमध्ये बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ज्यांना सिडकोकडून प्लॉट्स अलॉट झालेले आणि ज्यावेळी त्यांना ते अलॉट झाले तेव्हा त्यांच्याकडून ॲग्रीमेंट बनवून घेतलं आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये 10% कोटा हा लोअर इन्कम ग्रुपसाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून तशी कुठलीही सुविधा आजपर्यंत पुरवली जात नाही आहे। मग ह्या डॅशबोर्डवर आपण असं आणतो आहे की पालिकेचे हॉस्पिटल्स सगट जे प्रायव्हेट हॉस्पिटल ज्यांच्या 10% कोटा आपल्याला आहे असे सगळे हॉस्पिटल्स त्या डॅशबोर्डवर येतील। मी उदाहरण देते, जर आता म्हणजे रात्री अपरात्री एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी आणलं आणि चेकअप नंतर समजलं की बाळाला NICUची गरज आहे, तर असा NICU जर आपल्या रुग्णालयात अवेलेबल नाही आहे म्हणजे वेकंट नाही आहे, तर अशा वेळी असं होतं की ती महिला प्रसूतीच्या वेदनेत असते, तिला सांभाळणारी तिची आई असते एकमेव आणि तिच्या नवऱ्याला इतर ठिकाणी NICU अवेलेबल होते का हे बघावं लागतं। मग अशा वेळी NICU इथूनच त्यांना अवेलेबल करून देण्यात यावं, म्हणजे त्या डॅशबोर्डवर सगळे असे हॉस्पिटल्स रिफ्लेक्ट करतील ज्यांच्यामध्ये असे बेड अवेलेबल आहे, 10% आपला कोटा आहे प्रायव्हेट सहित पालिकेच्या ह्याच्यात पण, आणि मग इथूनच पालिकेची रुग्णवाहिका त्या पेशंटला त्वरित त्या NICUपर्यंत पोचवेल। असंच ICUच्या बाबतीत पण आहे, म्हणजे ICU बेड अवेलेबल नसेल तर त्या डॅशबोर्डवर रिफ्लेक्ट करेल आणि इथल्या इथं त्यांना समजेल की कुठल्या हॉस्पिटलला जायचं आहे, म्हणजे रात्री अपरात्री ह्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, दुसरीमधून तिसरीकडे जाऊची आवश्यकता पडणार आणि रुग्णांचा गोंधळ होणार नाही आणि जास्त चांगली सर्व्हिस आपल्या पेशंटना मिळेल। रुग्णालय ही केवळ सिमेंटची बांधकामं नसून ती मानवी संवेदनेनं चालणारी सेवा केंद्र बनावीत असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला। जे आपले रुग्णालय आहेत त्या इमारती बनून राहायला नकोत, त्याच्यामध्ये रुग्णांना पूर्णपणे सगळ्याच फॅसिलिटी इथल्या इथे अवेलेबल व्हाव्यात, म्हणून आपल्या ज्या आहेत इमारती त्यांना आम्हाला हॉस्पिटल बनवायचं आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। म्हणजे नुसत्या इमारती उभ्या करून ते रिकाम्या ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये जर सगळ्या रुग्णांना व्यवस्थित अशा रुग्ण सुविधा मिळाल्या तर इतर कशाची आपल्याला गरज पडणार नाही, मुंबईला जायची गरज पडणार नाही किंवा नवीन अजून हॉस्पिटलचीही गरज पडणार नाही आपल्याला। माता बाल रुग्णालय येथे नवजात बालकांसाठी NICU सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करणं, तज्ज्ञ डॉक्टरांची पदं भरणं आणि अत्याधुनिक उपकरणं तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांना दिले।
येत्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच तत्काळ आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कंटेनर उपआरोग्य केंद्र ही नवीन अभिनव संकल्पना राबवण्याचं महापौरांनी जाहीर केलं. आता 6 वर्ष आपला बॅकलॉग झालाय. प्रशासकीय कार्यकाळात 6 वर्ष गेलीत. आता ह्या 5 वर्षात नक्कीच आम्हाला ही सगळ्या सुविधा आपल्या ह्या 4ही हॉस्पिटल्समध्ये द्यायच्या आहेत. त्याचबरोबर जे आपले UHP आहेत त्यामध्येही चांगल्या सुविधा लोकांना तिथल्या तिथं प्रोव्हाइड करायच्या आहेत. UHP व्यतिरिक्त आपण उपआरोग्य केंद्र तेही सुरू करतोय कंटेनर करून. म्हणजे जिथं आपण आरोग्य केंद्र नाही उभारू शकत तिथं हे जे कंटेनर आरोग्य केंद्र ते आपण स्थापित करतो आणि रुग्णांच्या जवळ जाऊन त्यांचा आपण उपचार करणार आहोत. आणि प्रयत्न आपला असाच असेल की आपले हे जे 4 हॉस्पिटल आहेत हे फुल फ्लेजने चालावेत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसारखे चालावेत. म्हणजे हेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पुढे भविष्यात आपल्याला ते सेवा द्यावी. महापौर सुजाता पाटील यांनी यावेळी अशी ग्वाही दिली की नवी मुंबई महापालिकेची रुग्णालये अत्याधुनिक आणि सक्षम झाल्यास नवी मुंबईकरांना उपचारासाठी शहराबाहेर जावं लागणार नाही. त्यांना आपल्या शहरामध्ये उत्तम, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होईल. खूप चांगला अनुभव होता. सगळ्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. आपल्या हॉस्पिटल्स चांगल्या पद्धतीने मेंटेन केले जातात आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा पण तसंच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की आम्हाला इथं चांगली सर्व्हिस मिळते. हे हॉस्पिटल्स पूर्ण प्लेजने जर सुरू झाले म्हणजे जिथं आता काही बेड्स अजून पण वॅकंट आहेत तिथं पूर्ण आपले इक्विपमेंट्स बोला किंवा स्टाफ नाही आहे तर असे पूर्ण क्षमतेने जर सुरू झाले तर नक्कीच नवी मुंबईकर नागरिकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल.